देवळा तालुक्यातील महालपाटणे गावात ग्रामपंचायत कारभारावरून सुरू झालेल्या वादात आता एक नवा ट्विस्ट समोर आला आहे। गावाच्या मुख्य चौकात लावण्यात आलेल्या अहवालाच्या बॅनरमुळे आधीच गावात चर्चांना उधाण आले असताना या प्रकरणाबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान हा अहवाल अंतिम आहे का, पुढील प्रक्रिया काय आहे आणि प्रशासनाची भूमिका नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आम्ही संबंधित ग्राम विस्तार अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला। या फोन कॉल दरम्यान अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत काही महत्त्वाची माहिती दिली असून त्या चर्चेमुळे या प्रकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही काही प्रमाणात बदलू शकतो। नेमकी काय झाली ही चर्चा आणि या अधिकाऱ्यांनी फोन कॉलमध्ये काय सांगितले हे आपण आता थेट ऐकणार आहोत। मांडवडे सर नमस्कार। नमस्कार। मी सुनील बेलदार बोलतोय मालपाटण्याहून। हा, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचा पत्रकार आहे मालपाटण्याचा। बोला ना। ते तुम्ही जो अहवाल दिला तो अंतिम अहवाल आहे का साहेब? अहवाल दिलाय त्याच्यानंतर नोटिसा पाठवल्या आपण त्यांना। काय म्हणता? नोटिसा पाठवल्या म्हणजे त्या अहवालावरती। आपण तुम्ही जो शेवटच्या पेजवर उल्लेख केला आहे की हे संयुक्त दोघं व्यक्ती दोषी आहेत, बरोबर आहे? आणि त्या अनुषंगाने जे आंदोलक होते 6 लोक त्यांनी गावात बॅनरबाजी केली आणि त्या बॅनरवरती स्पष्ट तुमचा अहवाल छापलेला आहे आणि त्याच्यात त्या बॅनरवर त्यांनी म्हटलंय की हेच अंतिम म्हणजे सत्य परिस्थिती समोर असं त्यांनी लिहिलंय। मग माझा प्रश्न तुम्हाला असा होता की तुम्ही विस्तार अधिकारी आहात, बरोबर आहे? विस्तार अधिकारी हे अंतिम अहवाल देतात की तुमच्यावरती पण कोणी बीडीओ असतात, डेप्युटी सीईओ असतात की सीईओ असतात? बीडीओ असतात, बीडीओ पण निर्णय घेऊ शकतात, नंतर सीओ पण डेप्युटी सीओ निर्णय घेऊ शकतात, सीओ निर्णय घेऊ शकतात। हा, पण या लोकांनी अहवाल तर गावात छापून दिला, मग त्यांनी दोषी ठरवून टाकलं समोरच्या व्यक्तीला। जरी असेल तरी पण आता त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत, त्यांचा खुलासा आहे, काय येतो कसा येतो काय येतो त्याच्यावरती बीडीओ निर्णय घेतील। ठीक आहे, म्हणजे तुमचा अहवाल अंतिम नाही हे तुम्हाला स्पष्ट म्हणायचं आहे तुमचं? माझा अहवाल स्पष्ट आहे बस। सॉरी माझा अहवाल माझ्या स्तरावरती फायनल आहे। हा, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुमचा अहवाल तुमच्या स्तरावरती फायनल आहे, हो बरोबर ना? आणि याच्यानंतर त्यांना कारण दाखवा नोटीस देईल आणि त्यानंतर मग परत ते लोक त्यांचं मत मांडतील। हो, त्यांची फेर तपासणी होईल, त्यानंतर मग डेप्युटी सीईओ किंवा सीईओ साहेब त्यांच्यावरती आता पुढे काय निर्णय घ्यायचे ते शेवटी वरिष्ठांना असतं। वरिष्ठ घेतील, तुम्ही नाही घेऊ शकत ना पुढचा निर्णय। आता माझा निर्णय काय, माझा निर्णय दिला गेला ना। हा, पण आता तुम्ही याच्यानंतर तुमचा काही रोल राहत नाही असं माझं म्हणणं आहे, बरोबर ना? माझा रोल नाही आता। ठीक आहे, म्हणजे आता यंदा कारण दाखवा नोटीस जाईल आणि त्यानंतर मग पुढची कारवाई बीडीओ साहेब असतील, डेप्युटी सीईओ असतील किंवा सीईओ असतील ते घेऊ शकतात, बरोबर ना? हो हो हो, म्हणजे आजच्या घडीला हे अंतिम निर्णय नाही असं थोडक्यात आपण म्हणू शकतो। हो। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट